प्रेज लॉर्ड। प्रेज लॉर्ड। आइए हम यहोशुआ के नाम के लिए धन्यवाद दें, प्रार्थना करें। धन्यवाद करते हैं पिता यहोशुआ, इस सभी हमने जो प्रार्थना किया है परमेश्वर आपने सुन लिया पिता परमेश्वर प्रभु जी। और सभी के उत्तर प्रभु जी अब बहुत ही जल्द देने वाले हैं पिता परमेश्वर प्रभु जी। सब बीमारियों के लिए, सब कलीसियों के लिए, सब हॉस्पिटल के लिए, सब ब्रदर सिस्टर के लिए जो प्रार्थना किया गया है पिता परमेश्वर, उनको आपने सुन लिया पिता परमेश्वर। हम प्रार्थना करते हैं कि वो सभी आपके नाम से चंगे हो गए पिता परमेश्वर प्रभु जी। धन्यवाद करते हैं आज की मीटिंग के लिए प्रभु जी। परमेश्वर प्रभु परमेश्वर पिता परमेश्वर प्रभु जी कि आपका पवित्र आत्मा यहाँ पर है पिता परमेश्वर। हर एक का हृदय आप चेक करे पिता परमेश्वर, हर एक बीमारी को चंगा कर रहे पिता परमेश्वर प्रभु जी। धन्यवाद करते हैं पिता, इसलिए पिता परमेश्वर प्रभु। थैंक यू जीसस, धन्यवाद करते हैं पिता। छोटी सी प्रार्थना करते हैं पिता परमेश्वर, आपने सुन लिया। धन्यवाद। आमीन। बैठ जाएंगे। हालेलुया। प्रेज लॉर्ड। परमेश्वराचे खूप खूप महान उपकार आपल्यावर आहेत आणि प्रेम आपल्यावर आहेत की दुबारा परमेश्वराने तुमच्यामध्ये मला घेऊन आलं। परमेश्वराचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद परमेश्वर जिवंत देव बाप्पा की माझ्या प्रिय बहीण भावामध्ये मला परत घेऊन आलास, धन्यवाद करतो। आपण वचनामध्ये जाऊया आणि जे आतापर्यंत आपण ऐकलं, जे आतापर्यंत आपण बोललो, ही कोणाची कृपा होती? परमेश्वराची कृपा होती, देवाची कृपा होती। मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, नाशिक जिल्हा, नांदगाव तालुका आणि रेणखेडा खूप छोटं गाव आहे। इकडे येण्यासाठी खूप सारी तयारी करावी लागते आम्हाला। टायमावर कधी कधी बस पण नसते, तरी पण परमेश्वर आम्हाला कसं आणतो कसं नेतो हे देवच करू शकतो फक्त। कारण एक छोट्याशा गावामधून मुंबईच्या लास्ट स्टेशन पर्यंत आम्ही कधी बघितलंच नव्हतं। मागच्या टायमाला जो माझ्या संग मुलगा आला होता, त्याला फर्स्ट टाइम मुंबई बघायची होती आणि तो आला होता। तो बघून त्याला काहीच सुचत नव्हतं। तर त्याने बघितलं की मुंबई अशी असते का, मुंबईचे लोक असे असते का, जे काही तुम्ही बोलत होते ते त्याला समजत पण नव्हतं। आणि मी पण तसंच होतो, मला पण काही समजत नव्हतं। पण परमेश्वराने खूप आता समजण्याची पण शक्ती दिली आणि खूप अद्भुत परमेश्वराचे वचन आहे। तर आपण पास्टर जी आहे, तुम्ही सगळे आहात, तर आपण सगळ्यात पहिले अ, वेळेला महत्त्व दिलं पाहिजे। वेळ ही खूप काय आहे, मौल्यवान आहे। आणि आपण खरोखरच बायबलमध्ये सुद्धा वेळेला महत्त्व आहे की नाही, आपण सपो उद्देश याचं पुस्तक काढू। अध्याय 3 वाचू आपण। प्रत्येक गोष्टीला समय आहे हम्म, आणि आकाशाखालती प्रत्येक गोष्टीला वेळ आहे। हम्म, जन्माची वेळ व मरणाची वेळ, लावण्याची वेळ व जे लावलेले ते उपटण्याची वेळ, वधण्याची वेळ व बरे करण्याची वेळ, मोडण्याची वेळ व बांधण्याची वेळ, रडण्याची वेळ व हसण्याची वेळ, शोक करण्याची वेळ व नाचण्याची वेळ, अजून पुढे। धोंडे फेकून देण्याची वेळ व धोंडे गोळ्या करण्याची वेळ, हम्म, अलिंगन देण्याची वेळ व अलिंगनापासून दूर राहण्याची वेळ, शोधण्याची वेळ व गमावण्याची वेळ, ठेवण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ, फाडण्याची वेळ व शिवण्याची वेळ, मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ, आवड धरण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ, लढाईची वेळ व सल्ल्याची वेळ आहे। अजून पुढे जाऊ। कार्य करणारा जो श्रम करतो त्याला त्याला काय लाभ? देवाने मनुष्य संतानात जे कष्ट खपवण्यासाठी लावून दिले आहेत ते मी पाहिले आहे।
त्याने सर्व काही त्या त्या समयी सुंदर केले आहे आणि त्याने त्याच्या हृदयात जग ठेवले आहे. असे आहे तरी देवाने जे कार्य केले आहे ते आरंभापासून शेवटपर्यंत मनुष्याने शोधून काढत नाही. मेन बघा, सगळी लिस्ट आपल्या पुढे दिली की नाही? हर हर गोष्टीला काय आहे? समय आहे. हर गोष्टीला जर आपण रडून प्रार्थना करत असेल, जर आपल्या मागण्या पूर्ण होत नसेल, तर त्याचा पण काय आहे? समय आहे. हर गोष्टीचा काय आहे? एक समय आहे. आणि समय हा मनुष्याच्या हातात नसतो. समयाला बदलवणारा कोण असतो? परमेश्वर असतो. समय संग चालणारा कोण असतो? परमेश्वर असतो. आपण आपल्या बुद्धीनं समय ठरवू शकत नाही. जर कदाचित आता मला घरी जायचंय आणि रस्त्यातच माझा समय थोडा खराब आहे, तर त्याला बदलावणारा कोण आहे? परमेश्वर. मी बदलवू शकतो का? माझ्या बुद्धीनं तो बदलू शकतो का? माझ्या ताकदीनं तो बदलू शकतो का? माझ्या पैशानं तो बदलू शकतो का? नाही बदलू शकत. त्याला बदलावणारा कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून आपल्यावरचे मोठे मोठे संकट, मोठ्या मोठ्या महामाऱ्या, मोठ्या मोठ्या बिमाऱ्या बदलावणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि आपण जर परमेश्वरा हे होत नाही, ते होत नाही, आपण स्वतःचा दिमाग लावून, स्वतःची ताकद लावून, स्वतःचा पैसा लावून जर समय बदलत असेल, तर ते आपल्याच्याने होणार. मग त्या गोष्टीला काय ठरवू आपण? अपयशी ठरू. आणि ती गोष्ट आपल्याला कशी वाटेल? व्यर्थ वाटेल. कितीही कष्ट करा पण पुरत कसं पुरणार? आपण आपल्या ताकदीने, आपल्या दिमागाने आणि आपल्या पैशाने काम करतो. पण त्याच्यामध्ये जर आपण परमेश्वराला हाक मारली, तर समय बदलावणारा कोण आहे? परमेश्वर आहे. जी गोष्ट आपल्याला 5 वर्षांनी भेटेल, पण जर आपण त्या गोष्टीला रडून ओरडून कोणाकडे मागितल्यावर ती गोष्ट लवकर आणण्याचा समय कोण करण? परमेश्वर. म्हणून हर बातीचा काय आहे? समय आहे. पण ज्या गोष्टी समयानुसार जे लोक करतात, त्यांना पहिले काय शोधावं लागेल? परमेश्वर शोधावा लागेल. परमेश्वराचं राज्य शोधावं लागेल. मग त्यांना ह्या राज्याबरोबर काय भेटेल? समय भेटेल. आणि ते समयाला काय करतील? वेळ देतील. जसं आपण करंथीकरचं पहिलं पुस्तक अध्याय 13 आपण वाचूया. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अध्याय 13 पहिलं पुस्तक. मी जरी मनुष्याच्या व देवदूताच्या भाषा बोलत असलो तरी मला प्रीती नसल्यास मी वाजणारे पितळ किंवा झणझणारी झांज असा झालो आहे. आणि जरी मला भविष्यवाद व हे कृपादान असले आणि मला सर्व गुजे व सर्व विद्या समजत असल्या आणि जरी डोंगर ढळवावे असा मला पूर्ण विश्वास असला तरी मला प्रीती नसल्यास मी काहीच नाही. आणि जरी मी आपल्या सर्व मालमत्ता गोरगरिबाच्या पोषणासाठी दिली आणि मी आपले शरीर जाळण्यासाठी दिले तरी मला प्रीती नसल्यास मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारक आहे. प्रीती हेवा करीत नाही. प्रीती आपणास नावाजून घेत नाही, अभिमानाने फुगत नाही, अयोग्य प्रकारे वागत नाही, आपला स्वार्थ पाहत नाही, संतापत नाही, वाईट गणतीत घेत नाही, अन्यायपणात आनंद पावत नाही, तर खरेपणाबरोबर आनंद करते, सर्व काही सहन करते, सर्वाचा विश्वास ठरते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते. प्रीती कधीही खुंटत नाही, परंतु जरी भविष्य असले तरी ती निरुपयोगी होतील आणि जरी अनेक भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि जरी विद्या असली तरी ती व्यर्थ होईल. कारण आम्ही किंचित जाणतो व किंचित भविष्य सांगतो, परंतु जे पूर्ण येईल तेव्हा जे किंचित ते निरुपयोगी होईल. मी बाळ होतो तेव्हा मी बाळासारखा बोलत असे,
बाळासारखी माझी समजूत होती. मी बाळासारखा विचार करत असे. आता मी प्रौढ पुरुष झालो आहे, तेव्हा मी बाळाच्या गोष्टी सोडून दिल्या. कारण आम्हाला आता भिंगातून अंधुक दिसते, परंतु जेव्हा तोंडातोंड पाहू आता मी किंचित जाणतो. परंतु जेव्हा असे मला पूर्णपणे ओळखण्यात आले आहे, तसे मी पूर्णपणे ओळखीन. तर आता विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही कायम राहतात, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. बघा काय म्हटले शेवट. आणि त्याच 3 गोष्टी आपण परत ते वचन वाचू. 3 गोष्टी बघा काय काय सांगितल्या. आता विश्वास, हम्म, आशा, हम्म. प्रीती या तिन्ही कायम राहतात, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. या तिन्ही गोष्टी काय करतात, टिकून राहतात. पण त्यापेक्षा श्रेष्ठ काय आहे, प्रीती आहे. तर परमेश्वराने आपल्यावर काय केलीच ना. जर आपला मुलगा एखाद्या जंगलात हरवला तर आपण त्याला कशी हाक मारू, ओरडू ना, ओरडू ना. एक तुम्ही ओरडू ना. जेव्हा आपण ओरडू तेव्हा तो कुठं असेल तेव्हा तो ओरडन, जेव्हा आपण कुठं असेल तेव्हा एकमेकाची भेट होईल. तेव्हा आपण परमेश्वरासमोर काय केलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, त्याला हाक मारली पाहिजे, म्हणजे तो आपल्याकडे पटकन येईल. आपण जगाच्या अरण्यात हरवलो आहोत. आपण मनुष्य आहे ना, चुकी करणारच. परमेश्वराने सांगितलं मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. पण परमेश्वराने सांगितलं तुम्ही चुकी केली तरी मी तुम्हाला माफ करेन, पण एवढी चुकी करू नका की परमेश्वराला विसरू नका. आता आपण काय करतो, एकमेकावर काय करतो, प्रीती करतो. जे जगाकडे आहे ते आपल्याकडे आहे. ते पण अन्न खातात, आपण पण अन्न खातात, बरोबर आहे की नाही. त्यांच्याकडे पैसे, आपल्याकडे पैसे, पण त्यांच्याकडे ना सत्य शोधायला वेळच नाही. आणि सत्य कोण आहे, परमेश्वर आहे. जीवन कोण आहे, परमेश्वर आहे. मार्ग कोण आहे, परमेश्वर आहे. जेव्हा ते सत्य शोधतील तेव्हा त्यांना स्वातंत्र्य भेटेल. आणि सत्य कोणाला स्वातंत्र्य करतं, जे गुलामीमध्ये आहे, जे भरकडलेले आहे, जे कुठं त्यांना काही समजतच नाही, त्यांना आज परमेश्वराची गरज आहे. आणि सगळ्यांना का प्रभू यहोशू मिळाला की सगळी गुलामी काय होईल, नष्ट होईल. म्हणजे सगळे अन्याय अत्याचार बंद होतील. पण त्यासाठी परमेश्वराचा मार्ग शोधला पाहिजे. आणि परमेश्वराचा मार्ग कसा आहे, सत्याचा आहे, प्रेमाचा आहे, आनंदाचा आहे, टिकणारा आहे, सर्व काही आहे. आणि म्हणून इथं आपण सर्व काय बघितली, पहिल्या स्टार्टिंगला लिस्ट बघितली की हर बातीचा काय आहे, समय आहे. तर परमेश्वराने सांगितलं कोणाला दोष लावू नका. आपण कोणाला दोष लावत नाही, परंतु आपण काय करतोय, सत्याचा प्रचार करतोय. आणि सत्याचा प्रचार करायला कधीही मागं हटलं नाही पाहिजे. देवाचा प्रचार करायला मागं हटलं पाहिजे का, नाही. काय भीती आहे, नाशवंत शरीर आहे, नाश होणारच आहे. काय काय त्याचा फायदा काय. आज आपण एवढं त्याला, ब्रदरांनी सांगितलं की एवढं आपण महागाच्या क्रीम पावडर लावून त्याला सजवण्याचा प्रयत्न करतो, ते तसंच राहील का. आज जर चांगलं जेवण बनवलं आणि ते 4-5 दिवसांनी खाल्लं तर ते चांगलं राहील का, नाही. तसंच आपलं एक्सपायर डेट आहे शरीराला पण. ते हळूहळू काय होतं, मेणबत्ती सारखं. पण जोपर्यंत त्याच्यात पॉवर आहे तोपर्यंत, आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंत आपण हरेकाने मिळून परमेश्वराच्या राज्याचं काय केलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे, एक दुसऱ्याला सांगितलं पाहिजे. आता पास्टरांना, देवाच्या सेवकांना, देवाच्या लेकरांना काय गरज आहे का, नाही. पण देवाचं प्रेम त्यांच्यामध्ये आहे. आणि देवाचा प्रचार त्यांना असं वाटतं की आज यांना सांगावं का, उद्या त्यांना सांगावं का, परवा त्यांना सांगावं की पुऱ्या जगाला ओरडून सांगावं का, की देव सत्य आहे. कोणीही अंधारात राहू नये, कोणीही गुलामीत राहू नये, कोणीही दुःखात राहू नये, कोणीही आजारात राहू नये. म्हणून आपले काय प्रयत्न असतात की आमचा परमेश्वर, आमचा नाही तर तुमचा पण परमेश्वर. कारण त्याने सर्व जगाला काय केलं, बनवलं. आकाश आणि पृथ्वी बनवणारा कोण होता, परमेश्वर. त्याच्यामधले प्राणी झाडं बनवणारा कोण होता, देव होता.
आणि त्याच देवाने आपल्याला काय केलं, सर्वांना सारखंच बनवलं. पण आपण काय केलं, मनुष्य एक असा प्राणी असतो की तो स्वतःला पण भरकडतो आणि दुसऱ्यांना पण भरकडवतो. म्हणून परमेश्वराने सांगितलं की तुम्ही प्रभूमध्ये का एकत्र व्हा. भलेही तुमची कलिशा मोठी नसेल, छोटी बी असेल, पण परमेश्वराने जर मोठ्या कलिशाला मान डिमांड दिला असता तर बायबलमध्ये लिहिलं असतं ना. परमेश्वराने किती लोकांना मान डिमांड दिला. जिथे दोघे या तिघे एक मन होऊन माझ्या नावाने मागतील, त्यांना काय होईल, मिळेल. मग असं सांगितलं असतं ना, जिथं 4 लाख या 5 लाख, जिथं 10 लाख 50 लाख त्यांच्यामध्येच मी असेल, पण तसं सांगितलं का नाही. परमेश्वराला माहित होतं दोघापासून सुद्धा परमेश्वर स्टार्ट करण, एकापासून, तीनापासून, चारापासून. पण परमेश्वराचं राज्य कसं आहे, एक बी प्रमाणे आहे. बीचं पण उदाहरण दिलंय. तर जमिनीमध्ये जमीन कशी, जमीन आपण आहे आणि त्याने आपल्यामध्ये काय टाकलेलं आहे, वचन टाकलेलं आहे. आपल्यावर आहे किती पट फळं आणायची. जर आपली जमीन पिकतच नसेल तर तिला सांगा की ही अं, वस पडलेली जमीन आहे, हिला सुपीक कर, हिला चांगलं कर. माझ्यामध्ये ज्या आदती त्या काढून टाक. माझ्याच्याने काहीच होणार नाही, मी माझ्या बुद्धीनं काहीच करू शकत नाही. परमेश्वरा, तू बदलावणारा परमेश्वर आहे, समायाला बदलावणारा परमेश्वर आहे, मला बदलावणारा परमेश्वर आहे, माझ्या घराण्याला, माझ्या खानदानीला बदलावणारा परमेश्वर आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की परमेश्वर काय करतो, जे माझ्या मुखातून बोलून घेतो ते काय करतो, खरं करतो. एक दिवस मी मीटिंग मध्ये गेलो होतो आणि एक ब्रदरांचा फोन आला होता मला की ते ते बोलले होते की काय करायचं, कसं करायचं, नोकरीचा पैसा पुरत नाही, नोकरी आहे पण पुरत नाही, काय करणार, कसं करणार, ब्रदर काहीतरी सांगा. मी बोललो मी सांगणारा कोण. पण मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना संपल्यानंतर, ब्रदर तुम्हाला नाशिकला आवडतं का, आणि हो. मग तिथं तुम्ही फ्लॅट घेणार आहे, प्लॉट घेणार आहे, काहीतरी घेणार आहे. ते बोलले घरात खायला भेटत नाही, फ्लॅट आणि प्लॉटचा बात करते, कधी होईल काय होईल. पण आजच ट्रेन मध्ये त्यांचा फोन आला होता, ब्रदर आम्ही नाशिकला 2 गुंठ्याचा प्लॉट घेतला. नाही कसं आहे काय आहे, पण परमेश्वर नक्की आपली प्रार्थना ऐकतो. आणि असं नाही की मी 2005 मध्ये झोपडीत राहत होतो, आता पण माझी झोपडी आहे तशीच आहे. पण मी 2005 मध्ये प्रार्थना करायचो की दे बाप्पा मला गुडघे टेकायला फक्त 2 पत्र्याची खोली दे, मी जास्त मागत नाही. कारण ज्यावेळेस पास्टर एडगर म्हणून माझ्या घरी आले होते, त्यांना जेवायला सुद्धा जागा नव्हती. ते जेवण करत होते आणि वरून पाणी पडत होता. तर मग मी रडून प्रार्थना केली 2005 मध्ये. माहित नाही, 2017 मध्ये 2000 स्क्वेअर फुटाचं घर आहे माझं. तर विचार करा, 2005 पासून जर मी लाईनीत उभा असेल तर माझा नंबर कधी लागला, 2017ला माझं घर रेडी झालं. तर माझ्या पुढे किती असतील, माझ्या मागे किती असतील. तर प्रार्थना ही नक्कीच ऐकल्या जाते. तर खरोखर आपण परमेश्वराची पण प्रार्थना केली असेल आतापर्यंत, तर तुमची प्रार्थना ती काय आहे, लिहून ठेवली आणि तिचं उत्तर परमेश्वर तुम्हाला देणारच. कारण तो देव आहे आणि देणारच. म्हणून आपण खचून जाऊ नका. कारण जे लोक आजाराने खचले असतील, पैशाने खचले असतील, ज्यांच्याजवळ स्वतःचं घर नसन, ज्यांच्याजवळ स्वतःचा व्यवसाय नसन, ज्यांच्याजवळ काहीच नसन, पण परमेश्वर तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही. जरी तुमची पिढी गरिबीमध्ये गेली तरी पण येणारी पिढी देव चांगला सांभाळणार, कारण तो राजा आहे ना, राजा आहे. त्याच्यामुळं आपण पण कोण आहे, जर आपला बाप राजा आहे तर त्याचे वारिसदार कोण राहणार, राजाच राहणार. म्हणून परमेश्वर आपला कोण आहे, प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे. भले आपण आपल्या परमेश्वराच्या राज्यामध्ये आज काही ना काही छोटं गुलामगिरी करत असेल, पण तरी आज आपण त्याच्या प्रॉपर्टीचे कोण आहात, वारिस आहात. आणि वारिस हक्क हा कसा असतो माहिती का तुम्हाला, कोणाच्या बापाच्याने बदलावल्या जात नाही. आपण देवाच्या राज्याचे कोण आहे, वारिस आहे.
त्याच्या राज्यात काय असन आता तुम्ही विचार करा. जेव्हा आपण पृथ्वीवर एवढं सुंदर बघतो तेव्हा स्वर्गात कसं असेल. आणि त्याचं वारीस आहे आपण. आज आपण कसं पण असू द्या, पण वारसाची गरज पडते. जेव्हा तुमच्या प्रॉपर्टीला कोणी वारस असेल ना, त्याची तुम्हाला गरज पडेल ना, तेव्हा त्याची सहीची किंमत तुम्हाला कळेल. म्हणून आज आपण कोणाचे वारस आहात? परमेश्वराचे. आपण त्याला हक्काने कोण म्हणतो? बाप. आणि आपण कोण आहे त्याचे? लेकरं. त्याच्यामुळं खचून जाऊ नका. आज पूर्णपणे देवाने आपली प्रार्थना ऐकलेली आहे. याच्या पहिले पण ऐकलेली आहे. आणि आपल्याला परमेश्वराने केव्हा निवडलेलं आहे माहिती आहे ना? कारण आपण त्याचे कोण आहात? वारिसे. भले आपण त्याला विसरण, एक आई लेकराला विसरू शकते, पण तो आपल्याला विसरण नाही. त्याने आपल्यासाठी काय केलं? नुसतं कुर्सावरच नाही. जर आता पास्टरजी बोलले मला की हा, अनिल ब्रदर खूप चांगले आहे. असंच आहे ते, असंच आहे ते. पण परमेश्वराला काय करायचे माहितीये का? परमेश्वराचे पाठीमाग वावा करायचे आणि तोंडावर काय करायचे? निंदा करायचे. करायचे ना, की का परमेश्वर आहे का? हा खरंच देवाचा पुत्र आहे का? हा देवाने पाठवलेला आहे का? त्यावेळेस पण परमेश्वराला त्रास दिला. आणि आता पण परमेश्वराला काय आहे? त्रास आहे. ते कोणी दुसरी देत नाही, तर ते कोण देतं? आपण लोक देतो. आपण देवाला फसवतो. आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. ज्यांना परमेश्वर माहीतच नाही त्यांना तर काही नाही. पण आपल्याला माहीत असून जर आपण शंका घेतली, तर आपण खूप मोठं काय करतो? देवाविषयी पाप करतो. म्हणून आपण काय करायला पाहिजे? हर परिस्थितीमध्ये, मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो ना, मिरची पण खाल्ली तरी आम्हाला खूप आनंद आहे. खायचा राहायचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही. आज आपण त्याच्या राज्याचे कोण आहे? वारिस आहे. हक्काने आपला वाटा मिळणारच आहे. आपण कसंही राहू द्या, कसंही खाऊ द्या, काही कसंही राहू द्या, पण आज आपण देवाचे कोण आहोत? मुले आहोत, मुली आहोत. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये हर बातीला काय आहे? समय आहे. जर 6 वाजता यायचंच आहे तर यायचंच आहे, कारण समय खूप अनमोल आहे आणि तो देवाने बनवलेला आहे. जर आपण देवाच्या राज्यातून समय काढून दुसरीकडे दिला, तर तो समय परत आपल्याला आणता येणार नाही. म्हणून जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराला किती समय देऊ आणि माझ्या वैयक्तिक कामाला किती समय देऊ. जर असं वाटतंय की नाही मला परमेश्वराला समय द्यायचा आहे, तर 100% देऊनच टाका. कारण एक एक असा समय आहे की जो देवाला दिल्याने कधीही कमी होणार नाही. आज तुम्ही देवाच्या नावाने जर 10 रुपये देवाच्या भांडारात आणून टाकले, तर ती जमीन किती पट फळ देते? 100 पट. परमेश्वर तुमचे 10 रुपये घेईन का? 10 लाख रुपये घेईन का? नाही घेणार. परमेश्वराजवळ किती आहे तुम्हाला देण्यासाठी? खूप काही आहे. खूप. तो काय म्हणतो? थोडं नका मागू, राष्ट्र मागा. माहिती? आज राष्ट्र चालवणारे सुद्धा परमेश्वराचे काय करतात? शोध करतायत. सत्याला शोधतायत. आणि जो सेवक, जो चांगलं करणारा व्यक्ती येतो, तो कुठून येतो? परमेश्वराकडून येतो. परमेश्वरानेच बनवलं. हालाकी माहित नाही ते काय म्हणतात, कसे वागतात, कसे नाही. पण त्यांना चमकावणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आज आम्हाला कुणी खाणारा पण, देणारा पण, हॉटेलवाला पण, डॉक्टर पण कोणी बनवला? परमेश्वराने बनवला. तो कोणाचा भाऊ आहे? आपला भाऊ आहे. त्यामुळं आम्ही न्यायच करू शकत नाही. आमचा न्याय करणारा बाप. आम्ही हर हर कंप्लेंट कोणाकडे नेतो? परमेश्वराकडं. आणि आम्हाला आमचा न्याय करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. त्याच्यामुळं आम्ही हर हर कामाला, हर समयाला पुढं कोणाला ठेवतो? परमेश्वराला. आमचा 1 नंबर कोण आहे? आणि 2 नंबर जगामध्ये आपला कितवा नंबर लागतो? कोणाला कितीही श्रीमंत होऊ द्या, पण आमच्या बापा इतका श्रीमंत कोणीच होऊ शकत नाही. कोणीच होऊ शकत नाही. म्हणून खचून जाऊ नका. आजारी पडले, मरलं तरी चालेल, पण पुन्हा जिवंत होणारच. होणार आहे ना? मरायचं कशाला भीती बाळगायची?
आजाराची तर कशाला भीती बाळगायची. माती आहे, खराब होणार. त्यापेक्षा जशी चालती तशी चालते बाप्पा, तू परत आम्हाला उचलून करणार आहे. जसं कपडे बदलतो ना, तसे परमेश्वर आपल्याला बदलून परत पृथ्वीवर त्याचा प्रचार करण्यासाठी पाठवणार आहे. म्हणून परमेश्वराचं राज्य कधीही संपणार नाही. परमेश्वराचं राज्य कमी होत गेलं का? वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. माझ्या इतक्या खेड्यागावामध्ये जर परमेश्वराचं वचन पोचलं तर ते कमी झालं का? झोपडी झोपडीपर्यंत लोक जाऊन प्रचार करताय, म्हणजे परमेश्वराचं सत्य सांगताय. म्हणजे एकदा का त्यांच्या जीवनामध्ये सत्य त्यांना स्वीकार केलं की त्यांना गरिबीमध्ये, आजारामध्ये, गुलामीमध्ये राहण्याची गरज नाही आहे. म्हणून त्यांना परमेश्वराचा स्वीकार करावाच लागेल, तरच त्यांच्या जीवनामध्ये ते सुखी राहू शकतं. नाहीतर नाही. ते शोधा, ते खूप झाडांमध्ये देव शोधतात, नदीमध्ये, नाल्यामध्ये, दगडामध्ये, प्राण्यांमध्ये देव शोधतात. ते देवच शोधा ते. असं नाही की नाही शोधत, शोधत येते लोक, पण त्यांना सत्य समयानुसार कळा. जेव्हा समय येईल तेव्हा त्यांना समजेल. आता आपल्याला समजलं, आपण पण इतरांना समजवायचं आहे. सत्याला कधीही दाबून ठेवू नका. प्रकाश कधीही अंधारापासून लपल्या गेला नाही. तर अंधार काय झालंय? दूर झालंय. तर आपल्या जीवनामध्ये कोणाचा प्रकाश आहे? जिवंत देव बाप्पाचा आहे. तर आपण लपू शकतो का? नाही. स्वतःला कितीही लपवा तुम्ही, तरी देवाच्या वचनापासून, देवाच्या प्रकाशापासून आपण लपू शकत नाही. स्वतःला कितीही गप्प बसण्याची प्रयत्न करा, पण तरीही तुम्हाला एकदा तरी चर्चला जावं असं वाटेल, एकदा तरी देवाच्या लोकांमध्ये बसावं असं वाटेल, एकदा तरी देवाचं वचन ऐकावं असं वाटेल. कारण की का? परमेश्वराचा प्रकाश आपल्यामध्ये जळतो. आणि तो परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराची प्रीती आपल्याला काय करते? इथे घेऊन येते. म्हणून आपण आज सगळे मिळून, सर्व जे आहे ते काय करू? सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं, जे काही आपल्या आदती आहे त्या काय करा? एक लिस्ट करा, प्रार्थना करा आणि जाळून टाका. तर ज्याने ज्याने केलं असेल ठीक आहे, नसन केले तर करा. ही परमेश्वराकडून तुम्हाला चेतावणी आहे. परमेश्वराच्या कुठल्याही वचनाला व्यर्थ समजू नका, कारण ते पूर्णच आहे. म्हणून आज आपण विश्वासाने मागा, तर तुम्हाला काय होईल? मिळेल. जसं आपलं चर्चचं काम थोडं थांबलं आहे, असतील काही अडचणी, पण बदलवणारा कोण आहे? परमेश्वर आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की मला परमेश्वराने इथं आल्यावर दाखवलं, हे जे होतंय हे फुकट होतंय का? जे जे तुम्ही करायचं ठरवलं ते फुकट होतंय का? त्याच्या मागे कोणाचा हात आहे? परमेश्वराचा आहे. म्हणून तर ते वाढतंय ना. परमेश्वराला माहिती आहे येणाऱ्या दिवसामध्ये किती पब्लिक येणार आहे. मग पहिले तो काय करतो? जागा करून ठेवतो, है की नाही? म्हणून परमेश्वर अजून अजून जागा करून ठेवतो. एकदा की जागा कंप्लीट झाली की मग परमेश्वर काय करेल? त्याच्या लेकरांना इथं, त्याच्या भवनमध्ये, त्याच्या भावांमध्ये, त्याच्या बहिणींमध्ये काय करेल? घेऊन येईल. म्हणून परमेश्वरांनी आपल्याला पहिलेच काय सांगितलंय की मी जागा करून ठेवतोय. पण हर बातीचा काय आहे? समय आहे. आणि आम्ही हर बात परमेश्वराकडे काय केलं पाहिजे? समयानुसार मागितली पाहिजे. देणारा कोण आहे? देव बाप्पा आहे. मागण्याचं काम सोपं आहे, देण्याचं काम कोणाकडे आहे? परमेश्वराचं आहे. बोलण्याचं काम सोपं आहे, करण्याचं काम कोणाकडे आहे? परमेश्वराचं आहे. आणि म्हणून विश्वासू माणूस कधीही डगमगत नसतो. कारण आपल्याला विश्वास आहे ना. आता जर एखादा महिन्याच्या पगारावर आहे, त्याला माहिती आहे मला महिन्याला पगार होणारच. पण जर हात मजुरीवाला आहे तर त्याने काय करायचं? पण तोही तो जीवन जगतोच ना. जर आमची परिस्थिती तुम्ही ऐकली ना, तर इथं आमच्यासारखं कोणीच नसतं. जर मी तुम्हाला सांगतो ना की आम्ही उद्याचा विचार करत नाही, त्याच्या मागं पण कारण आहे. भविष्यच दिसत नाही,
पण आज आम्हाला परमेश्वरामध्ये एवढं मोठं भविष्य दिसतं ना, की आम्ही काही मागितलं ना तर काही करू शकतो. कारण याच्या मागे कोण आहे? परमेश्वराचा सपोर्ट आहे. आम्ही मागतो कोणाकडे? ज्याच्याकडे काहीच कमी नाहीये. आम्ही तशाकडे मागतोय. आम्ही जगाकडे मागत नाही. जग आम्हाला देईन का? नाही देणार. जगाकडे काहीच नाहीये द्यायला. पण परमेश्वराकडे खूप काही आहे. नुसतं देणारच नाही, तर तो हर बातीमध्ये आपल्यावर काय करतो? प्रीती करतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे? हर बातला कुठलंही होऊ द्या, पण बायबलच्या सर्व गोष्टी आपण काय केलं पाहिजे? फॉलो केल्या पाहिजे. आता मला बाजरी पिकली. जवळपास 17 गुंठ्यामध्ये 11 पोते बाजरी. 11 पोते माहिती आहे? 11 क्विंटल. तर आम्ही अजून घरात नव्हती नेली. चर्चमध्ये ठेवली होती, की याच्यामधलं दशमांश द्यायचं आहे परमेश्वराला. बघा, विचार करा, की आम्हाला हर काही पण शेतीमध्ये पिकू द्या. आम्ही कुठल्याही एका देवाच्या सेवकाला बोलून घेतो आणि परमेश्वराचा वाटा काढून ठेवतो. आम्हाला कमी पडतच नाही. तुम्ही पण असं करून बघा. बायबल पण सांगतो, की असं करून बघा. पण आपण ते करत नाही म्हणून आपण काय करतो? देवाला फसवतो. जर आपण देवाला फसवलं, तर आपण निश्चित आपल्या ताकदीनेच लढावं लागेल. आपल्या 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 कष्टानंच आपल्याला उभं राहावं लागेल. त्याच्यामुळं आपण काय करू? समय, प्रीती, आशा हे सर्व गोष्टी आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या अधीन राहून केलं पाहिजे. चुकी होतात, चुकी होत नाही असं नाही. आपल्याकडून पण चुकी होतात. पण आपला परमेश्वर आपल्याला क्षमा करतो. आपल्याला पटकन त्याचा पश्चाताप होतो. आपण केलेल्या चुका लगेच आपल्याला आपला परमेश्वर म्हणजे आठवण करून देतो, की तुझं असं नव्हतं करायला पाहिजे. तू असं देवाचं लेकरू असं करतं का? तसं करतं का? मग पटकन आपलाच कसं तरी होतं. म्हणजे याच्या मागे कोण आहे? परमेश्वर आहे. आणि त्याचा आत्मा काय करतो? तळमळ, तळमळ करतो. म्हणून परमेश्वराचं राज्य कसं आहे? की नको बाबा, ताणलेल्याची ताण, भुकेलीची भूक आणि आपण काय केलं पाहिजे? प्रीती केली पाहिजे. पास्टर का करतात? त्यांना माहिती आहे, त्यांना पगार आहे, नोकरी आहे, चांगलं जगू शकता, ऐश करू शकता, चांगलं राहू शकता. या वयात का धावपळ करतात? पण परमेश्वराचं प्रेम आहे, परमेश्वराची प्रीती आहे. म्हणून ते सर्व करतात आणि अजूनही करायचं ठरवतात. कारण की का? की परमेश्वराने प्रत्येकाला थोडं निवडलं. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं राज्य चालवायला लोक निवडल्या जातात, तसं परमेश्वराने निवडलेले लोक आहेत. तर आपण काय केलं पाहिजे परमेश्वराच्या राज्यात? ते परमेश्वराला विचारा. आपण काय केलं पाहिजे? आपला रोल काय आहे परमेश्वराच्या राज्यात? आपण काय करू शकतो? ऐकू शकतो, सांगू शकतो, प्रचार करू शकतो, का मदत करू शकतो. जर आपले बँक बॅलन्स पडेल असेल, जर आपले पैसा पाणी पडेल असेल, पण तो पैसा आपल्याला वाचवू शकतो का? नाही. फक्त परमेश्वराची प्रीती, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराचं वचनच आपल्या संग येऊ शकतो. म्हणून बायबलमध्ये सांगितलंय, सर्व काही व्यर्थ आहे. फक्त परमेश्वरच एक आपला राजा आहे आणि आपली प्रॉपर्टी कुठं आहे? वरती आहे. इथं आपलं मन अडकन, इथं त्याला जंग लागन, इथं त्याला गंज लागन, इथं त्याला चोर, पण तिथं काहीच नाही. पण परमेश्वर म्हणतो तुम्ही संपूर्ण मनाने जे काही आहे तुमच्याकडे ते संपूर्णपणे तुम्ही कोणावर प्रीती करा? परमेश्वरावर. म्हणून आपला पहिला कोण आहे? हर कामाला, लग्न राहू द्या, घरभरणी राहू द्या, चांगला कार्यक्रम राहू द्या, हर कामाला पहिला समय कोणाला? परमेश्वराला. आणि नंतर मग दिवसभर आपला कसत का जाईना, पण पहिला उठता बरोबर आपला कोणाला पाहिजे समय? परमेश्वराला येऊ पाहिजे. तर ठीक आहे, मी छोटीशी प्रार्थना करून वचनाची समाप्ती करतो. पुढची वेळ पास्टरांच्या हातात देतो. धन्यवाद येशू बाप्पा, परमेश्वर प्रभु जी, धन्यवाद देतो पिता परमेश्वर. परमेश्वर की समयानुसार पिता परमेश्वर आम्हा सर्वांना प्रीतीनं वागायला शिकव पिता परमेश्वर, बोलायला शिकव पिता परमेश्वर प्रभुजी. आम्हा सर्वांबरोबर तुझा पवित्र आत्मा पिता परमेश्वर, आमचे आत्मिक डोळे, आमचे आत्मिक ज्ञान, आमचं आत्मिक हृदय खोल माझ्या देवाप्पा. आम्हा सर्वांना सुख शांती दे माझ्या देवाप्पा. हर एक शैतानाचे शाप तोडून टाक पिता. हर एक बिमारीचे शाप तोडून टाक पिता परमेश्वरा. हर एक आजारपणाचे शाप तोडून टाक पिता. हर एक गरिबीचे शाप तोडून टाक पिता
परमेश्वरा. पिता परमेश्वरा, प्रत्येकाला चांगलं आणि चांगलं सर्व काही ज्या लागणाऱ्या वस्तू पिता परमेश्वरा तुझ्या अद्भुत स्वर्गामधून पुरव पिता परमेश्वरा प्रभूजी. कोणीही तुझ्या राज्यात गरीब न राहो राज्या, तर भरभरून तुझ्या राज्याला मदत करावं असं तू त्यांच्या घरामध्ये टाक पिता परमेश्वरा. कोणालाही पिता परमेश्वरा कष्टामध्ये कर्जामध्ये ठेवू नको माझ्या देव बाप्पा. तर पिता सर्वांना सारखं जीवन दे माझ्या देव बाप्पा. पिता परमेश्वरा, राजा तू आमचा बाप आहेस राजा, तुझ्याशिवाय आम्ही कोणाकडे मागणार नाही आणि कोणी आम्हाला देणार नाही पिता परमेश्वरा. कारण तू तुझा अनमोल प्राण आमच्यासाठी दिला पिता परमेश्वरा, कोणी देऊ शकत नाही राज्या. म्हणून पिता परमेश्वरा प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि पिता परमेश्वरा, आम्ही भाग्यशाली लोक पिता परमेश्वरा की तुझे पवित्र चरणाजवळ तू आम्हाला घेतलं. आम्ही कम से कम त्या लायकीचे ठरलो माझ्या देवबाप्पा. म्हणून धन्यवाद करतो राजा. पवित्र देवबाप्पा, आम्हा सर्वांवर तुझी कृपा दया क्षमा शांती आता आणि सर्वदा राहू दे. छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. हालेलुया. एक छोटासा मेसेज आहे, समय, व्यर्थता आणि प्रेम. थोडं समजण्याचा प्रयत्न करा. जरी भाषा जरी भावाची नाशिकची जरी असली तरी पण त्याच्यामधून बोध घेण्यासारखं असं पुष्कळ आहे. पुष्कळ काही गोष्टी आहेत तर तुम्ही बोध करून घेऊ शकता. भावासाठी प्रार्थना करा, त्यांची सेवकाई आणि प्रभूने त्यांना अजून ज्ञान द्यावं म्हणून त्यासाठी प्रार्थना करा. अजून आपल्याकडे वेळ आहे. आपल्यामध्ये ब्रदर प्रवीण आहे, त्यांचा एक छोटासा मेसेज आहे, ते बघ त्यांना साहेब. हालेलुया। अरे बहुत ही एक अच्छा संदेश आज भाई के द्वारा हम लोग ने सुना है कि हर एक चीज का क्या है, एक समय है और वो समय हमारे अधीन नहीं है, हमारे मन से हमारे विचार से नहीं है, वो परमेश्वर के अधीन है। कौन सा चीज किस समय पे पूरा करना है वो हमारे बल से हमारे ताकत से या हमारे विचार से कुछ नहीं होता, परंतु परमेश्वर के इच्छा के अनुसार ही क्या होता है, समय समय के अनुसार परमेश्वर उस कार्य को करके देता है। हमें सिर्फ उस परमेश्वर के सम्मुख में हमारी चीजों को रखना है। हम कितने विश्वास के द्वारा, कितने दृढ़ता से, कितना आत्मीयता से हमारे जो विषय है परमेश्वर के सम्मुख में विनती परमेश्वर के सम्मुख में रखते हैं, उस विश्वास के परिमाण के अनुसार परमेश्वर क्या करता है, कार्य को करता है। हर एक चीज का परमेश्वर ने समय रखा है। और भी एक समय है, एक छोटा सा मैं वचन पढ़ता हूं, अनुवाद इसका 32वां अध्याय और 11वें वचन को पढ़ेंगे। अनुवाद याचा 32वां अध्याय आणि 11 वचन। जैसे ऊकाब अपने घोंसले को हिला हिलाकर अपने बच्चों के ऊपर ऊपर मंडराता है, हाँ, वैसे ही उसने अपने पंख फैलाकर उसको अपने पैरों पर उठा लिया। ठीक है। अभी हम लोग ने एक समय के बारे में देखा है। अभी हम लोग जो अंतिम समय के अंदर आखिरी कलीसिया में है, ये समय कौन सा है, घोंसले को हिलाने का समय है। मतलब ये आखिरी समय के हम लोग अंदर है और परमेश्वर क्या कर रहा है, वो घोंसले को हिला रहा है। ये आखिरी समय का परमेश्वर दर्शाता है। और परमेश्वर क्यों उस घोंसले को हिलाता है, कि हम लोग उससे क्या सीखे, उड़ना सीखे, उससे हमें बाहर आना है। कलम के अंदर परमेश्वर कहता है कि एक समय आने वाला है, परमेश्वर सिर्फ पृथ्वी नहीं तो आकाश को भी क्या करेगा, हिलाएगा। वो घोंसला ही है जो परमेश्वर हिलाने वाला है। जो उसके बच्चे सोए हुए हैं, जो उसकी दुल्हन सोई हुई है, उसको जगाने के लिए परमेश्वर को घोंसला हिलाना ही पड़ता है। हम लोग को चूजे की तरह उस घोंसले के अंदर नहीं बैठना है। चूजा कहाँ बनाता है घोंसला, जमीन पर बनाता है। वहां पे सांप आ सकता है, कुछ भी भक्ष्य प्राणी आ सकता है, आपके बच्चों लोग को खाएगा, आपको हानि पहुंचाएगा। परंतु वो का पक्षी कहाँ बनाता है घोंसला, एकदम पर्वत के चट्टानों के बीच में वो घोंसला बनाता है। देखो ये वो बड़ा उकाब कौन है, हमारा परमेश्वर है। जैसे निर्गम के अंदर परमेश्वर ने कहा है कि मैं हमारे इस्राएल लोगों को, अपने बच्चों को उकाब की नहीं अपने पंखों पर बिठा कर लेके आया। इसलिए तो उनके वस्त्र ना फटे, ना उनके जूते घिसे, क्योंकि वो पंखों के ऊपर थे। तो कैसे घिसेंगे जूते। आत्मिक रीति से आप इसको सोचिए
ये समय घोंसला हिलाने का, हम लोग आखिरी समय के अंदर है। वो उकाब पक्षी बड़े पर्वत के चट्टानों के बीच में अपने घोंसले को बनाता है, अपने बच्चों लोग को वहां पर जाके वो रखता है कि संसार के अंदर तुम्हारा कोई संबंध नहीं होना चाहिए। तुम ऊपर रहना है, तुम उकाब हो, तुम विशेष हो, तुम चुने हुए हो। दुनिया के साथ संबंध नहीं। चूजा नीचे रहेगा। संसार की चीजें, जो जमीन से जुड़ी चीजें, वो नीचे ही रहेगा। उड़ने का प्रयास करेगा भी उड़ नहीं सकता, क्योंकि उसको क्या है, वो प्रशिक्षण नहीं है, वो विशेष पक्षी नहीं है। उकाब एक विशेष पक्षी है। परमेश्वर ने उसको भविष्यवक्ताओं के साथ जोड़ा है। क्यों? उकाब ऊंचे से अब देख सकता है सब नीचे की चीजों को। भविष्यवक्ता भी ऊंचे स्थान पर रखता है कि वो अपने मंडली को देख सके कि उस मंडली के अंदर क्या कमी घटी है। इसलिए परमेश्वर क्या करता है, उकाब को भविष्यवक्ताओं के साथ जोड़ता है। जैसे हम लोग देखते हैं, एलिया को भी देखते हैं, हम लोग यूहन्ना को भी देखते हैं, वैसे हम लोग एलीशा को भी देखते हैं, भाई ब्रह्नम को भी देखते हैं। उनको क्या किया है, उकाब के साथ जोड़ा गया है। उकाब पक्षी क्या है, एक विशेष प्रकार का पक्षी है। और वो ऊंचे पर उड़ता है जहां पर कोई पक्षी उड़ नहीं सकता। ऐसे स्थानों में वो उड़ता है। अगर दूसरा कोई पक्षी उसकी नकल करने जाए, कोई चूजा या कोई, वो क्या हो जाएगा, वो फट जाएगा। ऐसे स्थानों में, ऐसे वातावरण के अंदर ये उका पक्षी उड़ता है, क्योंकि वो वातावरण के लिए वो बनाया हुआ है। जो दो पंख है, वो नया करार जुना करार को दर्शाता है। पवित्र आत्मा जो उड़ान भरती है, जो सामर्थ्य से वो क्या करता है, उड़ान भरता है। उसका यकीन भरोसा किस पर रहता है, वो दो पंखों के ऊपर रहता है। आज परमेश्वर ने उससे बढ़कर हमको पवित्र आत्मा दिया है, तो हम लोग कितना उसके ऊपर विशेष करके भरोसा रखना चाहिए। रखना चाहिए कि नहीं? वो किसी से डरता नहीं। उका पक्षी, आप अगर बंदूक की नोक भी अगर उसके सामने रखो, वो डरता नहीं, वो आपकी आंखों में आंखें डालकर बात कर सकता है। ऐसा उका पक्षी रहता है, क्योंकि उसका भरोसा उसके पंखों पर है। वो गोली मेरे पास पहुंचने से पहले मैं उड़ान भर सकता हूँ। तो ये संसार की चीजें हमें कुछ कर सकती है क्या? अगर वो पवित्र आत्मा अगर आपके अंदर हो, तो ये संसार की चीजें आपको कुछ नहीं कर सकती। वो आपको उठाए रखता है। जो परमेश्वर हनोक को उठा सकता है, वो हमें भी क्या कर सकता है, जरूर उठा ही सकता है। वो उकाब के बच्चे हो आप। हमको ही नहीं मालूम कि हम क्या है। पहले अपने आप को परखो कि हम किसके बच्चे हैं। वो बड़ा उकाब है, वो हमें कभी गिरने नहीं देता। वो अपने बच्चों को किस तरह प्रशिक्षण देता है, अपने पंखों पर बिठाता है पर्वत के ऊपर, और छोड़ देता है, झटक देता है अपने बच्चों को। जब बच्चे चिल्लाने लगते हैं, तब वो क्या कहता है कि तुम साधारण नहीं हो, तुम चिल्लाना नहीं, तुम उकाब हो, तुम विशेष हो, तुम्हें उड़ना आना चाहिए। तो परमेश्वर ने भी हमें प्रशिक्षित किया है, उसके वचन के द्वारा प्रभु हमको चला रहा है। तो हम कितना विशेष करके उस सामर्थ्य के द्वारा हम लोग चलना चाहिए। ये संसार की चीजें हमारा कुछ भी नहीं कर सकती है। परमेश्वर ने हमें उकाब करके रखा है। उकाब क्या करता है, कोई मारा हुआ चीज खाता नहीं। वो क्या करता है, एकदम ताजा भोजन। परमेश्वर हमको दिन प्रतिदिन क्या कर रहा है, ये ताजा ही भोजन दे रहा है। वो सड़ा गला खाना नहीं जो चूजे खाते हैं, नहीं। परमेश्वर ने हमें विशेष करके भोजन दिया है, जो मन्ना देता है रोज प्रतिदिन हमको। उस मन्ने से परमेश्वर हमको खिला रहा है। आयुब के 39 अध्याय में अगर हम लोग लास्ट के वचन में पढ़ेंगे, हम लोग पढ़ेंगे उस वचन को। योग का 39वां अध्याय 27 और 28 को पढ़ेंगे। क्या उकाब तेरी आज्ञा से ऊपर चढ़ जाता है हाँ और ऊंचे स्थान पर अपना घोंसला बनाता है? हाँ वो चट्टान पर रहता और चट्टान की चोटी और दृढ़ स्थान पर बसेरा करता है। हाँ वो अपनी आंखों से दूर तक देखता है, हाँ वहां से वह अपने अहेर को ताक लेता है। उसके बच्चे भी लहू चूसते हैं और जहाँ घात किए जाते हैं, और जहाँ घात किए हुए लोग होते हैं हम्म। वहां वह भी होता है। देखो,
उसके बच्चे भी क्या करते हैं, उसी लोम को चूसते हैं। ये प्रशिक्षित है। और वो अपना घोंसला कहाँ पर बनाते हैं, ऊंचे स्थानों के अंदर बनाते हैं। किस रीति से बनाते हैं, वो जो बड़ा उकाब रहती है, उकाब में फीमेल बोल रहा हूं, जो बड़ी उकाब रहती है, जो मेल फीमेल से भी क्या होती है, बहुत बड़ी होती है, 14-14 फीट तक उसके पंख रहते हैं। वो क्या करती है, बड़े जोर जोर से हवा भरती है कि उसके बच्चे क्या हो जाए, वो उससे बाहर निकले। वो क्या करती है, अपने घोंसले को हिलाती है, अपने बच्चे लोग को जोर जोर से चिल्लाती है कि तुम मेरी आवाज सुनो, मैं तुमको प्रशिक्षित करती हूँ, तू पहला मेरा आवाज को सुनो, मेरी तरफ देखो। आज हमको किसकी ओर ताकना है, वो अपने बच्चों को इसी रीति से प्रशिक्षित करती है कि तुम मेरी ओर देखो, मैं कैसी उड़ान भरती हूँ। परमेश्वर भी हमको प्रशिक्षित करता है। हमें भी उड़ना है कि नहीं, मध्य आकाश में जाना है। देखो परमेश्वर कैसे रिलेट करता है वचन के साथ। और अपना घोंसला देखो, बहुत ही इंटरेस्टिंग चीज है। अपना घोंसला कैसे बनाती है वो, ऊंचे चट्टान पर जाकर कांटे इकट्ठा करती है, वो कांटे वहां पर लेके जाती है। बाद में वो जाकर कोई खरगोश या मेमने को मारकर उसका जो ऊपर का चमड़ा रहता है, वो जाकर नीचे वहां पर डालती है कि अपने बच्चे सुरक्षित रखे। देखो अपने बच्चों को कितना प्रेम करते हो, तो परमेश्वर हमारे ऊपर कितना प्रेम किया। उसने भी क्या किया, हमारे लिए कांटे सहन किए क्या नहीं। वो अपने वो खुद हमारे लिए घोंसला बना कि हम उसके अंदर रहे। अपने उसने शरीर को छेदा, उसका शरीर के अंदर हमको जगह मिला है। उसने कांटों का मुकुट सहन किया और खुद का शरीर उसने वहां पर रखा कि हम लोग उसके अंदर सुरक्षित रहे, हमें वो कांटे ना लगे। देखो परमेश्वर कितना महान है, वो खुद हमारे लिए घोंसला बनाए। परंतु अभी क्या समय आ चुका है, उसके बच्चे बड़े हो गए हैं और वो नहीं चाहते कि वो घोंसले के अंदर ही रहे। वो नहीं चाहता कि हम लोग उस नामधारी लोगों के बीच में रहे। जो उपदेश, जो भोजन है जिससे तुम्हारे शरीर को कुछ भी लाभ नहीं है, परमेश्वर नहीं चाहता कि आप उस चूजे की तरह उस घोंसले के अंदर ही रहे। अभी आपको बाहर आना होगा। इस संसार की चीजों से, संसार के अभिलाषाओं से हमें बाहर आना होगा, क्योंकि हमको पिंजरे में नहीं रहना है। हमको उन नामधारी पिंजरे के अंदर नहीं रहना है। अगर कोई उकाब को अगर पिंजरे के अंदर रखेगा तो वो क्या करेगा, अपने चोंच से तोड़ तोड़ अपनी तोड़ेगा। वो उस जो सलिया है उसको क्या करेगा, वो अपने सर मारेगा, अपनी चोंच को तोड़ देगा, लहूलुहान हो जाएगा। क्योंकि वो उस पिंजरे के लिए नहीं बना है, वो ऊंचे आसमानों के लिए वो बना हुआ पक्षी है, वो एक विशेष प्रकार का पक्षी है। आज कलीसिया का भी यही स्थिति है कि बहुत सारे लोग पिंजरे के अंदर ही, उस नामधारी उपदेश के अंदर ही पड़े हैं। संसार की अभिलाषा, जो जीवन का जो घमंड है, जो पैसे का घमंड है, उस चीजों के अंदर हम लोग क्या है, अभी उस पिंजरे के अंदर है। बहुत सारे स्त्रियां जो सौंदर्य प्रसाधन, अपने आप को खूबसूरत बनाने का, उसी क्या है, वो एक प्रकार का बंधन है। जैसे भाई ने बताया, हम लोग उस गुलामगिरी के अंदर है, हमको बाहर आना होगा। इसलिए परमेश्वर क्या कर रहा है, घोंसले को हिला रहा है। वो चाहता है कि आप उस घोंसले से बाहर आए, उसके पंखों के ऊपर आए, कि हम लोग उसके साथ उड़ान भर सके उस मध्य आकाश के अंदर। हम अपने आप को क्या करना चाहिए, उस आवाज को सुनना है। एक छोटा सा उदाहरण, समय हो चुका है, एक उदाहरण को मैं बताकर खत्म करता हूँ। जब एक मुर्गी रहती है और उसके पास पर्याप्त अंडे नहीं रहते, तो क्या करते हैं, ये उदाहरण को हम लोग ने सुना रहेगा, पास्टर जी बहुत सारे बार हमको बताया है। तो वो क्या करते हैं, एक उकाब के अंडे को भी लाकर उस मुर्गी के नीचे रख देते हैं। और समय के अनुसार जब वो उसके बच्चे वहां से बाहर आते हैं, तो ये चूजे के बच्चे क्या करते हैं, अलग आवाज से बात करते हैं। और ये जो उकाब है क्या होता है, उकाब का बच्चा अलग ही रहता है, क्योंकि उस भाषा को वो समझ नहीं सकता है। जो कुड़कुड़ कुड़कुड़ करते हैं, इधर उधर घूमते हैं, उसको बुलाते हैं कि तुम उधर आओ, ये औकाब के बच्चे, परंतु वो जाता नहीं। ये उपदेश को दर्शाता है, जो कुड़कुड़ है ना, वो उपदेश को दर्शाता है, नामधारी उपदेश। वो समझ नहीं पाता औकाब, उसका खाना अलग है, उसका रहन चाल चलन सब अलग है, वो मिक्स नहीं होता है। परंतु ये बच्चे उसको खींचने की कोशिश करते हैं, तुम हमारे माँ के नीचे रहे हो,
तुम हमारे कलीसिया में रहे हो, हमारे साथ जुड़े रहो। जाना नहीं, रजिस्ट्रेशन हमारे कलीसिया में किया है, आपको जाना नहीं। अभी आपको लाइफ टाइम हम लोग देख लिया, अभी सर्टिफिकेट दे चुका है, तो अभी आप हमारे कलीसिया में ही रहना है। बड़ो पल बच्चा क्या करता है, अलग ही रहता है। वो उपदेश को सुनता है, अरे इससे तो कुछ गंध आ रही है, ये हमारा खाना नहीं हो सकता है। परंतु एक दिन जब वो बड़ी उकाब आती है और ऊपर से देखती कि ये हमारा बच्चा है, इन लोग से अलग दिखता है, तो वो बच्चे को क्या करती है, आवाज मारती है, हे उकाब, तू इन लोग का नहीं है, तू ऊपर का है, तेरा स्थान ये नहीं है। ये जो नामधारी उपदेश है कि पवित्र आत्मा अब नहीं है, चंगाई के कार्य नहीं है, ये सब बाइबल कॉलेज का है, ये तुम्हारे लिए नहीं है। तुम्हारे लिए वहां पे ताजा भोजन है, तुम यहाँ के नहीं हो। तब वो बच्चा सुनता है और उसको अच्छा लगता है, ये कुछ अच्छा भोजन है, इससे अच्छा सुगंध आ रहा है, मेरे को लगता है ये भोजन मेरा हो सकता है। तो वो क्या करता है, उड़ने का प्रयास करता है, और वो उड़कर एक स्थान से दूसरे स्थान, एक झाड़ से दूसरे स्थान तक वो क्या करता है, प्रयास करता है उड़ने का। वो क्या है, अलग अलग कलीसिया में जाता है, सीधा उड़ नहीं सकता है, वो थोड़ा प्रयास करता है। इसलिए वो पहले कलीसिया में जाता है, वहां का उपदेश सुनता है, दूसरे कलीसिया में जाता है, उपदेश सुनता है, और उपदेश सुन सुनकर वो क्या करता है, अपने माँ के पास जाता है। तो बड़ी उकाब कहती है कि तेरा कलर, तेरा चाल चलन थोड़ा ठीक नहीं है, मेरे को थोड़े को चेंज करना पड़ेगा, क्योंकि तू अभी चार झाड़ में आया है, तू चार पांच कलीसिया घूम घूम के आया है। ठीक है, अभी तेरे को पवित्रता के अंदर आना पड़ेगा, पहला तुझे पवित्रता के अंदर आना पड़ेगा। इसके लिए क्या करना पड़ेगा, वो पवित्र आत्मा का जो प्रोसेस है, जो तुमको बपतिस्मा, ये सारी चीज के अंदर से तुमको गुजरना पड़ेगा। तुमको अपने आप को पवित्रता के अंदर लेके आना है। फिर वो क्या करती है, वो अपने बच्चे को उसके अंदर प्रवेश करती है। जब तक पवित्र आत्मा नहीं, आप तब तक क्या कर सकते हैं, आप उसके अंदर आ नहीं सकते, तुमको पवित्रता के अंदर आना पड़ेगा। तो इसी रीति से हम लोग भी क्या करना है, अपने आप को पवित्रता के अंदर आना है। हम लोग साधारण नहीं है, तो हम लोग उस उकाब के बच्चे हैं। हम लोग स्वतंत्र है, हम लोग गुलाम नहीं है, हम लोग स्वतंत्र है। जैसे एक संभावना है कि हम लोग कैसे स्वतंत्र है करके, उसके बारे में मैं एक थोड़ा बताता हूँ। एक दिन अ, एक उदाहरण है, सिर्फ एक लास्ट उदाहरण है। एक बार जब कौवे को क्या कर लेते हैं, कैद करके उसको रखते हैं मक्के के खेत में, क्योंकि वो बहुत सारा वहां पर चुप के वो बहुत सारा खेत को खराब कर देता है। और उसको क्या करता है, वो धनी मनुष्य उसको पकड़कर उसको कैद में डाल देता है, क्योंकि उसने बहुत सारा नुकसान किया है। फिर एक बार एक भला मनुष्य वहां से गुजरता है, उस कौवे को क्या करता है, बाहर निकालता है, और बहुत सारे कौवे का झुंड आता है, देखता है कि ये अपना भाई वहां पर है, उसको ऊपर बुलाते हैं, हमको चलो, हमको दक्षिण की ओर चलना है, तुमको आप हमारे साथ चलना होगा। परंतु वो क्या करता है, वो उड़ ही नहीं पाता है। क्यों? क्योंकि वो इतने समय कहाँ पर था, बंधा हुआ था। उसका मेंटेलिटी, उसका सोच क्या है, वो बाहर आ गए तो भी वो क्या सोच रहा है कि मैं पिंजरे के अंदर ही बंधा हुआ हूं। आज मंडली की यही स्थिति है। परमेश्वर ने हमको स्वतंत्र किया है कि नहीं? परमेश्वर ने हमको स्वतंत्र करके रखा है, पर बहुत सारे लोग, यही हम लोग गुलामगिरी के अंदर ही, सोच के अंदर हम लोग बैठे, वो उड़ने का प्रयास ही नहीं कर रहे। वो कौवा है, वो उड़ सकता था, उसके भाई लोग उसको बुला रहे, परंतु ये उड़ नहीं पा रहे। उसको अभी भी लग रहा है कि मैं उस बंधुआई के अंदर ही हूँ। आज मंडली का यही स्थिति है कि हम लोग यही सोच रहे हैं कि हम लोग अभी तक स्वतंत्र नहीं है, और वो उड़ने का प्रयास भी नहीं कर रहे। वो ऐसे ही अभी ठंडे जैसे पड़े हैं। जैसे लौदुकिया कलीसिया को क्या कहा गया है, वो ठंडी है, वो प्रयास ही नहीं कर रही है, वो अपने आप को समझ ही नहीं रही हम लोग क्या महत्व की चीज है। हम लोग उस विशेष के है, परमेश्वर ने अपने प्रतिरूप में हमको रचा है। हम लोग उस बंधुआई के लिए नहीं, तो हम लोग उस उकाब की नाई नीले आसमान में उड़ने वाले हैं। हम लोग साधारण नहीं है, और हमारा भोजन भी सड़ा गला, ये दुनिया का भोजन नहीं है। हम लोग परमेश्वर दिन प्रतिदिन इस भोजन से, जो ताजा भोजन, जो उस समय इजराइल लोगों को परमेश्वर जो स्वर्गदूतों का भोजन से खिलाता था, उन्होंने उसका इनकार कर दिया।
क्योंकि उन्होंने परमेश्वर के वचन को ठुकरा दिया, इसलिए जंगल के अंदर मरना पड़ा। अभी आपको सोचना है कि हम लोग चूजे हैं, क्या उकाब है, अपने आप को परखना है। और अगर आप उकाब है तो हमें क्या करना चाहिए? उस पवित्र आत्मा के सामर्थ्य से हमको उड़ान भरनी है। हम लोग उस मध्य आकाश में अपने आप को क्या करना है? लेके जाना है। उसके हम लोग क्या तैयारी कर रहे हैं? उस बड़े उकाब की नहीं हम लोग क्या होना है? प्रशिक्षित होना है, किस तरह उड़ना है, हमको क्या भोजन खाना है, कौन से संगति में रहना है, हमारे बच्चे लोग कौन से संगति में रहना है। उकाब को पता है कि सुरक्षा कहाँ पर है, इसलिए अपने बच्चों को ऊंचे स्थान पर रखती है। दुनिया के साथ तुम्हारा कोई संबंध नहीं है, वो चूजों के साथ उनको संबंध नहीं होने देती। खाना भी तुमको क्या खाना है, किस रीति से उड़ना है, ये सब प्रशिक्षण वो उकाब करती है। आज वो बड़ा उकाब हमारा परमेश्वर यीशु मसीह है, वो हमको प्रशिक्षित कर रहा है। वचन के द्वारा हमको वो प्रशिक्षित कर रहा है। हमको समझ के उकाब के नहीं अपने जीवन को उस परमेश्वर के सम्मुख में सौंपना है। जैसे भाई ने कहा कि हर एक चीज का एक समय होता है, ये आखिरी समय के अंदर एक घोंसला परमेश्वर हिला रहा है। तो हम लोग उस घोंसले से, इस संसार की चीजों से हमें बाहर आना है और उड़ान भर के हम लोग उस स्वर्ग के राज्य के लिए तैयार होना है। तो परमेश्वर इस छोटे से बच्चे के द्वारा बात किया, इसलिए मैं परमेश्वर के नाम को धन्यवाद देता हूँ। आगे के समय में भाई के हाथ में सौंपता हूँ। हमारे बीच में मौजूद ब्रदर आगे आए।